याचे पैसे मला 2,50,000 रुपये व्याजाने काढलेले. आज जर माझी विहीर पूर्ण झालेली आहे, तो माझा JCB वाला माणूस इतर लोक मला पैसे मागत आहे आणि मला आज रोजी फाशी घेण्याची वेळ आलेली. जर ऑफिसच्या आतमध्ये आला तर याद राख, तू तिकडं फाशी घे, नाही तर तिकडं मर. मला काही घेणे नाही, माझं मी काम केलेलं आहे. तुला काय कायद्याप्रमाणे मी तुला नोटीस पाठवलेलं आहे आणि जा, तुला काय करायचं, कुठं कोणत्या साहेबाकडे जायचं जा. तर त्या विहिरीचे पैसे भरण्यास माझी ताकद नाही आहे. 40,000 रुपये मागणी केल्यामुळं माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी भरू शकत नाही. आता मी व्याजाने पैसे घेऊन यांच्या सांगण्याप्रमाणे मी व्याजाने विहीर खणली. आता ते पैसे भरण्याची ताकद नाही. मी आता 8 दिवस झाली मी जेवणासाठी इकडे तिकडे भटकतोय. मला जेवण नाही आहे, कारण का लोक मला पैसे मागतात. गावात दिसलो तर मी माझ्या शेतामध्ये जातोय आणि तिकडे बसतोय, पाणी पितो, तिथंच राहतोय. संध्याकाळी सकाळी गेलो तर संध्याकाळी घरी येतोय मी. सर, माझी एकच विनंती आहे की मला माझा जो हक्क आहे, मी स्वतः विहीर खणलेली आहे माझ्या स्वतःच्या हक्काने, तिची मला मंजुरी मिळून मला पूर्ण विहीर माझ्या पैसे मला मिळण्यात यावे, एवढीच माझी अमोल सरांना एवढी विनंती आहे. मला काय सांगाल, तुम्ही पंचायत समिती भोकरदन या ठिकाणी नवीन विहिरीसाठी अर्ज केलेला होता रोजगार हमी योजनेअंतर्गत. काय नेमकी काय अडचण आली बरं? मी 2024ला मनरेगामार्फत ग्रामपंचायत येथे मी वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी मी अर्ज दाखल केला ग्रामपंचायतला. त्याच्यानंतर पूर्ण फाईल ग्रामपंचायतनं कागदपत्र जेवढे फाईले लागतात ते सगळं पूर्ण कागद ग्रामपंचायतनं माझ्याकडून घेतले आणि स्वतः ग्रामसेवक मी आणि ग्रामसेवकचं जे आपलं ऑपरेटर आहे यांनी आम्हाला ते पूर्ण गट्टा 105 फायलीचा गट्टा आम्ही पंचायत समितीला दाखल केला. कारण का तर ग्रामसेवकाच्या मागे दुसरं काही काम असल्यामुळं ती ज्या फायली मी आणि ऑपरेटर यांनी आम्ही स्वतः आणल्या आणि त्या फायली मॅडमच्या टेबलवर ठेवल्या. आता ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये ते म्हणले, तुम्ही आता या सगळ्या फायली भरपूर आहेत आणि त्याची लय मोठी गर्दी होणार आहे, तर तुम्ही काय करा, तुमच्या फायली आम्ही प्रोसिजरप्रमाणे जशा नंबरप्रमाणे येईल तशा तुमच्या फायलीवर काढू. त्याच्यानंतर मी एका महिन्याने ज्यावेळेस येऊन चौकशी केली त्यावेळेस अमोलकड सर जे आहेत मनरेगाचे जे त्यांचं कार्य आहे, तर त्यांनी मला सांगितलं की शेजूल तुमची फाईल पूर्ण क्लिअर आहे आणि तुम्ही काही चिंता करू नका, एका महिन्याने या. मग त्याच्यानंतर परत 1 महिना करत 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 पूर्ण मी 1 वर्ष त्यांच्याकडे चक्रा मारल्या, महिन्याच्या 15 दिवसाच्या अंतराने. मग त्याच्यानंतर काय झालं की मला त्यांनी स्वतः सांगितलं की बा तुमची फाईल त्रुटीत निघली. म्हणलं साहेब, त्रुटीमध्ये मी कागदपत्र पूर्ण दिलेलं आहे. नाही म्हणजे ठीक आहे, पण तुम्ही कागदपत्र परत आणून द्या, मी तुमची फाईल क्लिअर करून देईल. मग त्याच्यानंतर मी ज्यावेळेस फाईल पूर्ण केली, म्हणजे त्याच्यामध्ये कागद कोणते कमी पडले होते, 100 रुपयाचा शपथपत्राचा बॉन्ड, प्रपत्रक अ, प्रपत्रक ब आणि मनरेगाचं माझं जे कार्ड आहे, हे 4 कागद त्यातून पूर्ण गायब होती. मला त्यांनी फाईल दाखवली. मग मी काय केलं की परत ते कागद घेतले, ग्रामपंचायतमध्ये गेलो आणि ग्रामसेवकाला सांगितलं, सर आपल्याचे कागद नाहीत. मग परत ग्रामसेवकाने मला पूर्ण डिटेल कागद तयार करून दिले आणि ती फाईल मी राहिलेले कागद आणि पूर्ण फाईल केलेली मी अमोलकडकडे दिली. त्याच्यानंतर अमोलकड सरांनी ती फाईल ढवळे इंजिनियर म्हणे हे तुमच्याकडं येतात म्हणे, यांच्या चौकशीसाठी सगळं पाणी यांच्याकडे. मग मी ढवळे सरांकडे गेलो आणि ढवळे सरांनी पूर्ण फाईल चेक केली आणि टोटल ओके करून त्याच्यावर लिहिलेलं आहे त्या फाईलीवरती. आणि त्यांनी सांगितलं, आता तुमचं काम केलं झालेलं आहे, पुढे जाऊ नका, येऊ नका, काही चक्रा मारू नका, तुमची फाईल पुढच्या महिन्यामध्ये दाखल करू, म्हणजे मंजुरी सगळं करून आणतो मी आणि तुम्ही काम चालू करून द्या विहिरीचं. मग मी असं करता करता 1 वर्षानंतर जानेवारीमध्ये मी काम विहिरीचं चालू केलं आणि त्यांना सांगितलं, सर मी विहिरीचं काम चालू केलं. नाही नाही, काही अडचण नाही, तुम्ही पूर्ण तर होते, आम्ही आहे ना बसलेलो इथं, असं म्हणून त्यांनी मी पूर्ण विहीर स्वतः खोदली स्वतःच्या खर्चाने आणि 2.5 लाख रुपये मी व्याजानं काढले नाही, त्या JCB दिलेले. आज रोजी माझी विहीर पूर्ण झाली, परंतु ते पैसे भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी त्याच्यानंतर मी परत आपल्या पंचायत समिती ऑफिसला आलो आणि अमोलकरांना सांगितलं, सर मी माझी विहीर पूर्ण केलेली आहे, माझं काय नाही ना. मग तुम्ही काय करा, आता तुम्ही थोडं शांत बसा, आता आहे ना मी आता थोडं रजेवर आहे, 10 दिवस आमचा संप चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही येऊ नका, 10 दिवसानंतर या. ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि दिसले पण नाही, भेटले नाही. आणि सरळ मला त्यांनी मी ज्यावेळेस सांगितलं की बाबा सर, शेवटच्या स्टेपला मी सांगितलं की सर माझी तुम्ही जर विहिरी
विहीर जर मंजूर करत नसले किंवा तुमच्या सांगण्याप्रमाणे मी जी विहीर पूर्ण खोदली आणि 2.5 लाख रुपये मी दुसऱ्याचे व्याजाने काढलेले आहेत आणि ते जर मला व्याजाचे पैसे भरण्यास माझी ताकद नाही आहे आणि तुम्ही म्हणले की जर तुमची विहीर मंजूर करायची असली तर तुम्ही 40,000 रुपये द्या. आता 40,000 रुपये माझ्याकडे नाही आहे. सगळ्या लोकांनी 35,000 दिले, कोणी 30 दिले. तुम्ही 40,000 द्या. तुम्ही SC कॅन्डिडेट बी असली तरी सगळ्यांना समान हक्क आहे मागण्याचा. सगळे तुम्ही SC असो कोणी कोणत्या जातीचा असो, पण तुम्ही मागासमधले असल्यामुळे काय हे सगळे साहेबांना पैसे द्यावे लागतात. म्हणलं सर माझ्याकडं कुठलेही पैसे नाही आहे. मी स्वतःची जी विहीर जी खणली तुमच्या सांगण्यावरून याचे पैसे मला 2,50,000 रुपये व्याजाने काढलेले. आज जर माझी विहीर पूर्ण झालेली आहे, तो माझा JCB वाला माणूस इतर लोक मला पैसे मागत आहे आणि मला आज रोजी फाशी घेण्याची वेळ आलेली. मी केव्हाही फाशी देऊ शकतो. माझी जर विहीर मंजूर जर नाही झाली तर फाशी देऊ. तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, तुम्ही माहितीचा अधिकार टाका. मला सांगितलं की माहितीचा अधिकार टाका. आणि ज्यावेळेस मी माहितीचा अधिकार टाका म्हणले आणि ज्यावेळेस मी माहितीचा अधिकार टाकला आणि अमोल कडार सरांना भेटलो की सर असं असं त्यांनी मला सांगितलं ऑफिसच्या बाहेर हो, जर ऑफिसच्या आतमध्ये आला तर याद राख, तू तिकडं फाशी घे नाही तर तिकडं मर. मला काही घेणे नाही, माझं मी काम केलेलं आहे. तुला काय कायद्याप्रमाणे मी तुला नोटीस पाठवलेलं आहे आणि जा, तुला काय करायचं, कुठं कोणत्या साहेबाकडे जायचं जा. तर साहेबांना माझी एकच विनंती की मी खणलेली जी विहीर आहे अमोलकड सरांच्या सांगण्यानुसार मी जी विहीर खणलेली आणि त्या विहिरीचे पैसे भरण्यात माझी ताकद नाही आहे. 40,000 रुपये मागणी केल्यामुळं माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी भरू शकत नाही. आता मी व्याजाने पैसे घेऊन यांच्या सांगण्याप्रमाणे मी व्याजाने विहीर खणली. आता ते पैसे भरण्याची ताकद नाही. मी आता 8 दिवस झाले मी जेवणासाठी इकडे तिकडे भटकतोय. मला जेवण नाही आहे. कारण का लोक मला पैसे मागतात. गावात दिसलो तर मी माझ्या शेतामध्ये जातोय आणि तिकडे बसतोय, पाणी पितो, तिथंच राहतोय. सकाळी गेलो तर संध्याकाळी घरी येतोय मी. सर माझी एकच विनंती आहे की माझा जो हक्क आहे, मी स्वतः विहीर खणलेली आहे माझ्या स्वतःच्या हक्काने, तिची मला मंजुरी मिळून मला पूर्ण विहीर माझ्या पैसे मला मिळण्यात यावे, एवढीच माझी अमोल सरांना एवढी विनंती आहे. तरी माझी एकच विनंती आहे की अमोल सर काडांनी माझं पूर्ण जे त्यांच्या नियोजनामध्ये ते माझे करून मला विहीर पूर्ण तिचे जे मोबदला मिळण्यात द्यावा. जर यांच्या सांगण्याप्रमाणे माझ्या सांगण्यात असं आहे की जर यांनी माझं जर हे मागणे पूर्ण जर नाही केलं तर मी कुठल्याही ठिकाणी केव्हाही फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही किंवा काहीतरी माझा स्वतःचा काहीतरी अपघात करून घेईल आणि याची सर्व जबाबदारी ही अमोलकड सरावर राहील. याची शासनाने दखल घ्यावी, हीच माझी विनंती. काय सांगाल तुम्ही, आज भोकरदन पंचायत समिती या ठिकाणी गट विकास अधिकारी यांना तक्रार दिलेली आहे, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? जय भीम. मी किशोर शेजूळ, ऑल इंडिया पॅंथर सेना तालुका अध्यक्ष भोकरदन. माझी जी तक्रार आहे ती रोजगार हमी योजनेअंतर्गत ते झालेल्या बोगस कामाच्या विरोधात आहे. सांगायचं झालं तर ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, सिंचन विहीर या योजनेमध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे SC कॅटेगरीतील लोकांना प्रथम प्राधान्य असताना सुद्धा या ठिकाणी हे भोकरदन पंचायत समितीचे कार्यक्रम सहाय्यक अधिकारी अमोलकड यांनी पैसे देऊन घेऊन इतर लोकांची कामं केलीत. पण जे SC कॅटेगरीतले लोक आहेत, विशेष म्हणजे बरंजाळा साबळे येथील रहिवासी शेषराव किसन शेजूळ हा शेतकरी अत्यंत अल्पभूधारक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील आहे आणि त्यांची सिंचन विहिरीसाठी अर्ज केला होता. त्यांना या ठिकाणी वारंवार त्यांच्या फाईलमधील एक कागद काढून घेतला. त्यांना सांगितलं तुमची फाईल त्रुटीमध्ये आहे आणि फाईल त्रुटीमध्ये असताना त्याबद्दल ते शेतकरी विचारणा करण्यासाठी गेले तर त्यांनी सांगितलं की तुमची फाईल त्रुटीमध्ये आहे, तुमचा 7/12 नाही आहे, तुम्ही 7/12 आणून द्या आणि 7/12 पैसे आणून द्या, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी सांगितलं की मी 7/12 आणून देतो पण पैसे देण्यासाठी मी अत्यंत गरीब आहे, मी पैसे देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी ते 7/12 आणून दिला आणि परत 8 दिवसानंतर परत गेले की माझी फाईल मंजूर झाली का, तर परत त्यांनी फाईल त्रुटीमध्ये आहे असं सांगितलं. हे
नंतर म्हणे मी सातबारात आणून दिला, मग त्रुटीमध्ये कशी. त्यानंतर त्या अमोलकर यांनी सांगितलं की तुमच्या जे शपथपत्र आहे बॉन्डवरती, तुम्ही शपथपत्र जोडलेलं नाही, म्हणून तुमची फाईल त्रुटीमध्ये आहे. बॉन्ड पेपर घेऊन या आणि पैसे सोबत घेऊन या, मी तुमची फाईल मंजूर करून देतो, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. गावातील बरंजाळ साबळे येथील 105 फायली असताना फक्त एकमेव अशी शेषराव किसन शेजुळ यांची एकमेव मागासवर्गीयमधली फाईल होती. हे सर्व निकषामध्ये बसत असताना यांना हेतुपुरस्कार पैसे न दिल्याच्या कारणाने यांना त्या योजनेतून अपात्र ठरवलेलं आहे. आणि ज्या लोकांनी पैसे दिले, ज्या लोकांकडे 2-2, 4-4 पहिल्या विहिरी आहेत, अशा लोकांना पैसे घेऊन त्यांनी विहिरी मंजूर केलेल्या आहेत. म्हणून शेषराव शेजुळ यांनी परत एकदा कार्यक्रम सहाय्यक अधिकारी अमोलकर यांना भेटले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं तुमची विहीर नामंजूर आहे, अपात्र आहे, तुम्ही थोडा वेळ थांबा, पुढच्या महिन्यात करून देतो, असं त्यांनी आश्वासन दिलं. पण अमोलकर यांनी ती विहीर मंजूर केलीच नाही, कारण त्यांना ते पैसे भेटलेच नाही. सर अमोलकर शेषराव शेजुळ यांना अमोलकरने सांगितलं की मी पुढच्या महिन्यात विहीर मंजूर करून देणार आहे, तुम्ही त्या विहिरीचं काम चालू करा. माझं म्हणणं आहे, जर विहिरीचं काम मंजूर नसताना हा अमोलकर सांगतो विहिरीचं खोदकाम चालू करा, याचा अर्थ काय? यांनी त्या शेतकऱ्याची सरळ फसवणूक केलेली आहे. विहीर मंजूर नसताना अमोलकर यांनी त्याला खोदकाम करण्यास सांगायला नाही पाहिजे होतं. त्या शेतकऱ्याने 2-2.5 लाख रुपये कर्ज काढला आणि विहीर पूर्ण केली. आणि आज तो अमोलकर म्हणतो की तुमची विहीर नामंजूर आहे, तुमची विहीर मंजूर होणार नाही. म्हणून त्या शेतकऱ्यांनी आमच्याजवळ त्याची व्यथा मांडली. त्यांनी सांगितलं की अमोलकर यांनी माझी फसवणूक केली, माझी विहीर केली नाही, त्याला पैसे दिले म्हणून माझी विहीर केली नाही, आणि तरी सुद्धा त्यांनी खोदकाम करण्यास सांगितलं. मी कर्जबाजारी झालो, मी आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त आहे, मला आत्महत्या करायची आहे, याची सर्वस्वी जबाबदारी अमोलकरची राहील, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणून मी काल दिनांक 5 रोजी माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती यांना निवेदन दिलं की या कार्यक्रम सहाय्यक अधिकारी अमोलकर यांच्यावरती या प्रकरणाची सखोल चौकशी करून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून अमोलकर यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, आणि तो शेतकरी आत्महत्या करणार नाही, आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी त्याला न्याय देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. तुम्ही सांगताय की त्या अमोलकर जे आहेत त्यांनी पैशाची मागणी केली, तर फक्त या शेतकऱ्यालाच केली का? बरोबर, त्याच गावाच्या लोकांनीच पैसे दिले का? तालुक्यातल्या सगळ्या गावातील लोकांनी पैसे दिले काय? किती पैसे दिले? किती मागणी केली होती? आता हे प्रत्यक्षात कोणीच असं प्रत्यक्षात कोणी काही असं पैसे त्यांनी मागितले म्हणून असं काही हे नाही. पण संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे की प्रत्येक विहिरीला अमोलकर यांनी 40,000 पुढं 50,000 रुपये असे घेतलेले आहे, अशी चर्चा आहे. त्या अनुषंगाने या शेतकऱ्यालाही त्यांनी अशीच पैशाची मागणी केली आणि हे पैसे दिले नाही म्हणून यांची विहीर अपात्र ठरवली. हा 100% पात्र असणारा शेतकरी यांनी अपात्र फक्त पैशामुळे केला, त्यांना पैसे दिले नाही म्हणून त्यांनी अपात्र ठरवलं आहे. काय पवित्र असं तुम्ही सांगितलं? जर या 7 दिवसामध्ये यांच्यावरती जर कारवाई झाली नाही, सखोल चौकशी करून कारवाई जर झाली नाही, तर आम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत.